हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. फ्रॉम टुडे, आजपासून आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 चॅप्टर नंबर 6 दॅट इज कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग सुरुवात करीत आहोत. सो काय आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग समजून घेऊ आपण. जनरली कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज अ स्पेशल टाइप ऑफ जॉब कॉस्टिंग वेअर the unit of cost is a single contract. So in previous lectures, पाठीमागल्या लेक्चर्स मध्ये आपण टाइप्स ऑफ कॉस्टिंग और मेथड्स ऑफ कॉस्टिंग डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये जनरली या ज्या मेथड्स आहेत जॉब कॉस्टिंग अँड प्रोसेस कॉस्टिंग मध्ये काय केल्या जातात, डिवाइड केल्या जातात. सो कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग काय आहे, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ जॉब कॉस्टिंग. म्हणजे जॉब कॉस्टिंगचाच काय आहे, हा एक भाग आहे, प्रकार आहे. वेअर द युनिट ऑफ कॉस्ट म्हणजे कॉस्ट युनिट काय राहणार आहे, सिंगल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉस्ट सेंटर काय राहणार आहे, पर्टिक्युलर सिंगल कॉन्ट्रॅक्ट हे कॉस्ट युनिट या कॉस्ट सेंटर असणार आहे. सो कॉन्ट्रॅक्ट इटसेल्फ इज अ कॉस्ट सेंटर अँड इज एक्झिक्युटेड अंडर द कस्टमर स्पेसिफिकेशन. आणि हे कॉस्ट सेंटर काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट, आणि याचं एक्झिक्युशन म्हणजे प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, अंडर द कस्टमर स्पेसिफिकेशन. म्हणजे कस्टमरची जी मागणी आहे, कस्टमरनं कसं ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं, काय अपेक्षा आहेत कस्टमरच्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर्स कडून, त्यानुसार ते कॉन्ट्रॅक्ट काय करायचं असतं, एक्झिक्यूट करायचं असतं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज डिफाइन्ड बाय द ICMA टर्मिनॉलॉजी. आपण टर्मिनॉलॉजी बघितली, जी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी आहे, त्यांनी या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची जी त्यांची टर्मिनॉलॉजी आहे, त्या टर्मिनॉलॉजीमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची डेफिनेशन कशी केलेली आहे. दॅट फॉर्म ऑफ स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग which applies where work is undertaken to customer special requirement and each order is of long duration. The work is usually of constructional nature. कशी डेफिनेशन आहे, समजायला सोपी आहे. दॅट फॉर्म ऑफ स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग हे काय आहे, एक स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग म्हणजे जॉब कॉस्टिंगचाच काय आहे, त्याचं एक स्वरूप आहे. हे स्वरूप याचं कसं असणार आहे, स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग याचं त्याचं स्वरूप असणार आहे. विच अप्लायज, कुठे अप्लाय होतं, वेअर द वर्क इज अंडरटेकन कस्टमर स्पेशल रिक्वायरमेंट. म्हणजे या कॉस्टिंग मेथडचा कुठं वापर होत असतो, जनरली वेअर वर्क इज अंडरटेकन टू कस्टमर स्पेशल रिक्वायरमेंट. म्हणजे कस्टमरच्या ज्या स्पेशल रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटनुसार जर ते प्रॉडक्ट, ते कॉम्पोनंट जर तयार करून द्यायचं असेल, स्पेसिफिक ऑर्डर असते ती कस्टमरची, त्या ठिकाणी या कॉस्टिंगचा मेथडचा वापर होत असतो, या कॉस्टिंग मेथडचा वापर होत असतो. अँड ईच ऑर्डर, आणि प्रत्येक जी ऑर्डर आहे ही कशी असते, लॉंग ड्युरेशन. ते ऑर्डर पूर्ण करण्याचा जो कालावधी असतो ते काय असतो, दीर्घ कालावधी असतो. आणि जनरली द वर्क इज युजली कन्स्ट्रक्शनल नेचर. आणि हे जे काम असतं, हे जे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग अप्लाय केलं जात असतं, त्याचा जो जॉब असतो, पर्टिक्युलर जे प्रॉडक्ट असेल, थोडक्यात ते कशाशी संबंधित असतं, कन्स्ट्रक्शन नेचर. म्हणजे बांधकाम मातून जे प्रॉडक्ट निर्माण होत असतं, जसं बिल्डिंग असेल, पूल असतील, म्हणजे ब्रिज असेल किंवा रोड असेल, या कन्स्ट्रक्शन नेचरचे जे प्रॉडक्ट असतात त्या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग काय केलं जात असतं, अप्लाय केलं जात असतं. जनरली कन्स्ट्रक्शनल इंडस्ट्रीजमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग अप्लाय केलं जात असतं, असं थोडक्यात म्हणू शकतो. सो कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ऑल्सो टर्म ॲज टर्मिनल कॉस्टिंग. या टर्मिनल कॉस्टिंग सुद्धा हा शब्द कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगला वापरला जातो. द प्रिन्सिपल ऑफ जॉब कॉस्टिंग आर ॲप्लिकेबल टू कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. जॉब कॉस्टिंगचे सर्व प्रिन्सिपल्स कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगला लागू होतात. अँड इज युज्ड बाय सच कन्सर्न्स ऑफ बिल्डर्स. बिल्डर हे वापरतात हे कॉस्टिंग मेथड. पब्लिक वर्क कॉन्ट्रॅक्टर्स, जे सार्वजनिक कामं असतात, रस्ते वगैरे, ते जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात पूर्ण करून देणारे, तेही कॉस्टिंग मेथड वापरतात. कन्स्ट्रक्शनल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्म्स, ज्या कन्स्ट्रक्शनल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्म्स आहेत, ही मेथड वापरतात. अँड शिप बिल्डर्स ॲटसेट्रा ही मेथड काय करतात, वापरतात. हू अंडरटेक वर्क ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर या सगळ्या संस्था म्हणजे बिल्डर्स, पब्लिक कॉन्ट्रॅक्टर्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्म, कन्स्ट्रक्शनल इंजिनिअरिंग फर्म जनरली काय करतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामं करून देत असतात, त्या ही कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड वापरत असतात. सो याची काय आपण वैशिष्ट्य बघू, फीचर्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, त्यातून ही संकल्पना क्लिअर होईल.
द फॉलोइंग आर द स्पेशल फीचर्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. नंबर 1, द कॉस्ट युनिट इज स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट. वर आपण बघितलं याचं कॉस्ट युनिट, कॉस्ट सेंटर काय असेल, स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट असेल. म्हणजे तो रोड तयार करायचा आहे, रोड कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते याचं काय असेल, कॉस्ट युनिट असेल. इच कॉन्ट्रॅक्ट टेक्स अ लॉंग टाइम टू कम्प्लीट. वर आपण हे बघितलं आहे. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट जनरली लॉंग टाइम टू कम्प्लीट, ते पूर्ण होण्यासाठी वेळ जास्त लागतो. 1, 2, 3 वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, लागतो. जनरली इट इज डिपेंड अपॉन नेचर ऑफ वर्क. द वर्क बिईंग ऑफ कन्स्ट्रक्शनल नेचर. वर आपण बघितलं आहे की याचा संबंध कशाशी आहे, जे बांधकामाशी संबंधित कामं असतात त्याचा या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगशी संबंध असतो. द सेम इज एक्झिक्युटेड ॲट कस्टमर साईट. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि हे जे काम आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, ते कुठं इम्प्लिमेंट होत असतं, कस्टमर साईट. कस्टमरचं जे लोकेशन आहे तिथं हे कॉन्ट्रॅक्ट काय होत असतं, इम्प्लिमेंट होत असतं, एक्झिक्यूट होत असतं ॲज पर हिज स्पेसिफिकेशन. त्याच्या ज्या मागण्या आहेत त्याला जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने हे काम करावं लागत असतं. ओके. बल्क ऑफ द मटेरियल्स परचेस्ड अँड डिलिव्हर्ड डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट साईट आर ऑब्टेन फ्रॉम सेंट्रल स्टोअर्स थ्रू द रिक्विजिशन स्लिप. आता या कॉन्ट्रॅक्टसाठी जे मटेरियल लागणार आहे ते मोठ्या प्रमाणावर लागतं. बल्क ऑफ मटेरियल, मोठ्या प्रमाणावर जे मटेरियल लागतं ते कसं परचेस केलं जातं आणि डिलिव्हर केलं जातं, डायरेक्ट टू कॉन्ट्रॅक्ट साईट. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट साईटलाच डायरेक्ट काय केलं जातं, परचेस करून डिलिव्हर केलं जात असतं. फ्रॉम सेंट्रल स्टोअर्स, किंवा जे सेंट्रल स्टोअर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं, तिथून ते कॉन्ट्रॅक्ट साईटला ॲज पर रिक्विजिशन स्लिप पाठवलं जात असतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथं माल लागतो तो डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट साईटला परचेस करून पाठवला जात असतो. किंवा जे कॉन्ट्रॅक्टरचं रो हाऊस असेल, मटेरियल स्टोअर हाऊस असेल, त्यामधून ते काय केलं जात असतं, रिक्विजिशन स्लिपनुसार पाठवलं जातं. जनरली स्पेसिफिक पोर्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आर गिव्हन टू सब कॉन्ट्रॅक्टर. कधी कधी जो स्पेसिफिक पोर्शन आहे, काही भाग हा कॉन्ट्रॅक्टचा सब कॉन्ट्रॅक्टरकडे दिला जात असतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याला जनरली सब कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जातं, त्याकडे सुद्धा तो वर्ग केला जात असतो. मोस्ट ऑफ कॉस्ट विच आर नॉर्मली ट्रेटेड ॲज इनडायरेक्ट कॅन बी आयडेंटिफाईड स्पेसिफिकली विथ अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट अँड आर चार्जड टू इट ॲज डायरेक्ट कॉस्ट. म्हणजे जनरली कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट ही इनडायरेक्ट कॉस्ट जरी असेल, जनरली त्यामध्ये मोस्ट ऑफ द कॉस्ट विच आर नॉर्मली ट्रेटेड ॲज इनडायरेक्ट कॅन बी आयडेंटिफाईड. म्हणजे जी इनडायरेक्ट कॉस्ट आपण जनरली कॉस्टिंगमध्ये धरतो, ओव्हरहेड, या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं, जी इनडायरेक्ट कॉस्ट आहे कॅन बी आयडेंटिफाईड स्पेसिफिकली विथ अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टची संबंधित जर ती इनडायरेक्ट कॉस्ट असेल अँड आर चार्ज टू डायरेक्ट कॉस्ट, आणि ती त्या डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टला चार्ज केली जात असल्यामुळं ती इनडायरेक्ट कॉस्ट इथं काय बनते, ऑटोमॅटिकली डायरेक्ट कॉस्ट बनते. म्हणजे ओव्हरहेड पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टशी संबंधित कमी असतात. जे ओव्हरहेड आपण जनरली ओव्हरहेडच्या कन्सेप्टमध्ये बसवतो ते इथं ऑटोमॅटिक डायरेक्ट कॉस्ट बनत असतात. ओके. सो मोस्ट ऑफ कॉस्ट विच आर नॉर्मली ट्रेटेड ॲज इनडायरेक्ट कॉस्ट, ज्याला आपण इनडायरेक्ट कॉस्ट म्हणतो जनरली कॉस्टिंगच्या टर्मिनॉलॉजीनुसार, कॅन बी आयडेंटिफाईड स्पेसिफिकली विथ अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टशी संबंधित जर ते आयडेंटिफाय होत असतील, ओव्हरहेड जरी असले तरी ऑटोमॅटिक ते काय म्हणतात, तिथं डायरेक्ट कॉस्ट होत असतात. ओव्हरहेड्स कॉन्स्टिट्यूट ओनली अ व्हेरी स्मॉल प्रोपोर्शन ऑफ कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये ओव्हरहेडचं प्रोपोर्शन काय असतं, अतिशय कमी असतं. म्हणजे जनरली सगळी डायरेक्ट कॉस्टच असते. त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग तयार करणं, कॉस्ट टोटल कॅल्क्युलेट करणं हे सोपं आहे. यामध्ये आपण ते बघूच पुढं. हावेवर इनडायरेक्ट कॉस्ट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ऑफ द सेंट्रल ऑफिस. म्हणजे ओव्हरहेड कॉस्टमध्ये काय येत असतं, जी सेंट्रल ऑफिस आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स इथे घेत असतो, एक्झिक्यूट करत असताना त्याचं एक स्वतंत्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असतं, त्याच्याशी संबंधितच फक्त ही ओव्हरहेड कॉस्ट असू शकते असते. स्केल ऑफ ऑपरेशन्स अँड कॉस्ट कंट्रोल बिकम्स डिफिकल्ट ड्यू टू थेफ्ट ऑफ मटेरियल्स, लेबर टाइम युटिलायझेशन, पिल्फरेज एटसेट्रा. सो स्केल ऑफ ऑपरेशन म्हणजे जे कामकाज आहे त्याचं स्वरूप काय असतं, मोठं असतं. आणि कॉस्ट कंट्रोल बिकम्स डिफिकल्ट ड्यू टू थेफ्ट. आणि कॉस्ट कंट्रोल ठेवणं कॉन्ट्रॅक्टची हे थोडं काय बनतं, डिफिकल्ट बनतं, अवघड असतं. का? ड्यू टू थेफ्ट ऑफ मटेरियल. मटेरियलची चोरी होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट साईटवरच ते ओपन पडलेलं असू असतं, ते चोरी होऊ शकतं, ते नष्ट होऊ शकतं. जे लेबर्स आहेत त्याचं जे काय ॲडल टाईम आहे ते वाढू शकतं, कारण लेबर्स कॉन्ट्रॅक्ट साईटवर येतात. जर मटेरियल नसेल, काही स्पेसिफिक प्रॉब्लेम जर आले, ऑटोमॅटिक
आयडल टाइम वाढत राहतो, कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट काय होत असते, वाढत असते, कंट्रोल त्याच्यावर राहत नाही. ओके, त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर वेस्टेजची शक्यता असते. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये वेस्टेजचा भाग विचारात जास्त घ्यावा लागत असतो. द पेरोल इज प्रिपेअर्ड आयदर ॲट साईट ऑर ॲट सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. जे पेरोल्स आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांना द्यावयाचा जो पगार आहे त्याच्याशी संबंधित ज्या नोंदी आहेत, प्रिपेअर्ड आयदर ॲट साईट म्हणजे त्या साईटवरच हे मेंटेन केलं जातं किंवा सेंट्रल ऑफिसमध्ये सुद्धा ते होऊ शकतं. तर याच्या आधारे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची संकल्पना क्लिअर होत असते. ओके, होते. रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग प्रोसिजर. आता प्रत्यक्ष एक कॉस्टिंग प्रोसिजर कशी आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची ते आपल्याला यामध्ये काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. सो इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कॉस्ट आर अलोकेटेड, कलेक्टेड अँड अक्युम्युलेटेड अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्ट वर्क. सो जी कॉस्ट आहे कलेक्ट केली जाते, अलोकेट केली जाते, अक्युम्युलेट अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्ट वर्क. पर्टिक्युलर जे कॉन्ट्रॅक्ट वर्क आहे त्या कॉन्ट्रॅक्ट वर्कनुसार एक कॉस्ट काय केली जात असते, अलोकेट म्हणजे कलेक्ट केली जाते, अलोकेट आणि अक्युम्युलेट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टला केली जात असते. इच कॉन्ट्रॅक्ट इज ट्रीटेड ॲज अ सेपरेट एंटिटी. म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट इथं सेपरेट एंटिटीज मानली जाईल, सेपरेट व्यवसायच आहे असं इथं काय केलं जाईल, मानलं जाईल. इन विच इच कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मे बी मेंटेन्ड सेपरेटली. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी स्वतंत्र अकाउंट इथं मेंटेन केलं जाईल. ऑर इन जनरल लेजर इट सेल्फ फॉर द पर्पज ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट कंट्रोल. म्हणजे एक स्वतंत्र अकाउंट कॉन्ट्रॅक्टसाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी मेंटेन केलं जातं किंवा जनरल लेजरमध्येच कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मेंटेन करून कॉस्टिंग प्रोसेस राबवली जाते आणि कॉस्ट कंट्रोल ठेवला जात असतो. म्हणजे थोडक्यात काय ते समजून घ्या, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना अकाउंट मेंटेन करावं लागणार आहे. आतापर्यंत आपण जी कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे SY मध्ये किंवा TY मध्ये जनरली एक स्टेटमेंट तयार केलं जातं. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इट इज कॉल्ड ॲज प्राईम कॉस्ट. देन यामध्ये ॲड काय केलं जातं, फॅक्टरी ओव्हरहेड्स. देन यामध्ये ॲड काय केलं जातं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. देन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. अशा पद्धतीनं स्टेटमेंट तयार करून टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. बट इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग स्टेटमेंट तयार केलं जात नाही. जनरली कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मे बी मेंटेन्ड सेपरेटली. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट काय केलं जातं इथं सेपरेट मेंटेन केलं जात असतं. त्यातून हे कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्या आधारेच काय केलं जात असतं, कॉस्ट कंट्रोलचे डिसिजन घेतले जात असतात. ओके, सो द फॉलोइंग आर द कॉस्टिंग प्रोसिजर फॉर डिफरंट कॉस्ट रिलेटिंग टू इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस. सो एक कॉस्टिंग प्रोसिजर आपण समजून घेऊया. जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत कॉस्टचे, एक्सपेन्सेस कोणते कोणते मेजर असतात कॉन्ट्रॅक्टमध्ये, कॉस्टिंग त्याचं कसं केलं जातं. फर्स्ट असतं मटेरियल, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज डेबिटेड विथ फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू मटेरियल. मी सांगितले कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मेंटेन केलं जाईल आणि या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला मटेरियलशी संबंधित कोणती ट्रान्झॅक्शन असतील, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज डेबिटेड विथ फॉलोइंग ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू मटेरियल. कोणते कोणते अकाउंट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला मटेरियलशी संबंधित ट्रान्झॅक्शन डेबिट पडतील. बल्क ऑफ मटेरियल्स आर परचेस्ड फॉर स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जे मटेरियल परचेस केलेलं आहे स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्टसाठी ते डेबिट पडेल. मटेरियल ऑप्टेन फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल स्टोअर्स थ्रू द रिक्विजिशन स्लिप. जे कॉन्ट्रॅक्टरचं सेंट्रल स्टोअर आहे तिथून जे रिक्विजिशन स्लिप थ्रू मटेरियल पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टसाठी आणलेलं असेल ते डेबिट पडेल. मटेरियल्स ट्रान्सफर फ्रॉम वन कॉन्ट्रॅक्ट टू अनदर कॉन्ट्रॅक्ट. एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टकडून जर पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टला मटेरियल आलेलं असेल तर ते डेबिट पडेल. अँड व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स रिमेनिंग अनयुटिलाइज्ड ऑन साईट ड्युरिंग अकाउंटिंग इयर. आणि जे अनयुटिलाइज्ड मटेरियल आहे ते यामध्ये दिसेल. ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज क्रेडिटेड विथ फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू मटेरियल. मटेरियलशी संबंधित कोणत्या ट्रान्झॅक्शन्सनं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्रेडिट होईल. नंबर 1 मटेरियल रिटर्न अंडर मटेरियल रिटर्न नोट. मटेरियल जे रिटर्न केलेलं असेल ते मटेरियल रिटर्न नोटनुसार ते रिटर्न करायचं. सेल ऑफ मटेरियल्स ॲट साईट ऑन अकाउंट ऑफ सम एक्स्ट्रॉनियस रिझन. काही वेळेला मटेरियल जे परचेस केलं असतं ते सेल पण केलं जाऊ शकतं. ते सेल जर झालं असेल ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. देन मटेरियल्स ट्रान्सफर टू अनदर कॉन्ट्रॅक्ट. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला जर मटेरियल ट्रान्सफर केलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं जाईल. मटेरियल स्टोलन ऑर डिस्ट्रॉयड बाय फायर. मटेरियलची चोरी झालेली असेल किंवा आगीत नष्ट झालेलं असेल किंवा मटेरियल लॉसेस झालेले असतील ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. ऑन कम्प्लिशन
if a part of material received from store are returned. जो कंप्लिशन नंतर मटेरियल जे स्टोअर करून मिळतं किंवा जे रिटर्न केलं जातं ऑन कंप्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ते क्रेडिट साईडला येत असतं आणि क्लोजिंग मटेरियल क्रेडिट साईडला येत असतं. देन एनी प्रॉफिट ऑर लॉस ऑन मटेरियल अकाउंट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मटेरियल अकाउंटमध्ये जो प्रॉफिट अँड लॉस होतो, सेल्स वगैरे होत असतात मटेरियलचे, त्यातून सेल प्राइस इज डिफरंट फ्रॉम कॉस्ट प्राइस. जर सेल प्राइस जर डिफरंट असेल कॉस्ट प्राइस पासून तर प्रॉफिट होऊ शकतो. रिझल्टिंग फ्रॉम द सेल ऑफ मटेरियल ॲट साईट जर मटेरियल विकलेलं असेल तर प्रॉफिट होऊ शकतो. रिझल्टिंग फ्रॉम द मटेरियल स्टोलन ऑर डिस्ट्रॉयड बाय फायर. जो काही प्रॉफिट लॉस असेल, जनरली प्रॉफिट कधी होऊ शकतो मटेरियल अकाउंटला जर मटेरियल विकलेलं असेल तर अशा वेळेला प्रॉफिट होऊ शकतो. काही वेळेला लॉस होतो डिस्ट्रॉयड बाय फायर स्टोलन, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मटेरियल अकाउंट थ्रू ट्रान्सफर करावयाचा असतो. म्हणजे लॉस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट पडून मटेरियल अकाउंटला क्रेडिट पडेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट पडेल. आणि जर प्रॉफिट असेल तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट पडून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो क्रेडिट पडेल. ओके. आता लेबरचे नोंदी कशा होतात. इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ऑल लेबर्स एंगेज्ड ॲट साईट अँड द सॅलरीज अँड वेजेस पेड टू लेबर अँड वर्कर्स आर ट्रीटेड ॲज डायरेक्ट लेबर कॉस्ट इज डेबिटेड टू कॉन्ट्रॅक्ट. सिंपल आहे. जे लेबर्स डायरेक्टली एंगेज्ड ऑन अ पर्टिक्युलर साईट, पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट, ज्या पर्टिक्युलर साईटवर लेबर ऑलरेडी काम करीत आहेत, त्यांचं जे सॅलरी आहे, त्यांचे जे वेजेस आहेत ते काय असतात, डायरेक्ट लेबर कॉस्ट असतात आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट टाकले जातात. म्हणजे लेबरशी रिलेटेड सगळे चार्जेस कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट टाकले जातील. देन डायरेक्ट एक्सपेन्सेस, तिसरा कंपोनंट, तिसरा एलिमेंट. मोस्ट ऑफ द एक्सपेन्सेस लाईक इलेक्ट्रिसिटी, इन्शुरन्स, टेलिफोन, पोस्टेज, सब कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्चर फी एटसेट्रा कॅन बी ऑल्सो ट्रीटेड ॲज डायरेक्ट कॉस्ट. जनरली हे काय असतात, आपण ओव्हरहेड म्हणतो याला, परंतु कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये हे ओव्हरहेड काय असतात, ते डायरेक्ट कॉस्ट असतात आणि डायरेक्ट कॉस्ट म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट टाकले जातात. आता ओव्हरहेड कॉस्ट कोणती असेल. इन केस ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ओव्हरहेड इन्कर्ड ओनली इन इनसिग्निफिकंट पार्ट ऑफ द टोटल कॉस्ट. म्हणजे टोटल कॉस्टचा एक अतिशय किरकोळ भाग, इनसिग्निफिकंट पार्ट काय असतो, ओव्हरहेड असतो. म्हणजे ओव्हरहेड इथं कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये जास्त नसतात ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. द नेचर ऑफ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस वर मी सांगितलं तुम्हाला, ऑफ अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट मे बी अपॉर्शन ऑन सुटेबल बेसिस. म्हणजे जनरली ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत ते ओव्हरहेड इथं गृहीत धरले जातात आणि काही एक बेसिसच्या आधारे, काही आधारे, सुटेबल बेसिस त्याचं अपॉर्शनमेंट केलं जात असतं. एक आधार घेऊन पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टशी संबंधित जे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ॲज ओव्हरहेड म्हणून चार्ज केले जात असतात. म्हणजे ओव्हरहेड हा मायनर पार्ट कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टचा असतो. देन प्लांट अँड मशिनरी, पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टशी संबंधित प्लांट अँड मशिनरी जर असेल तर त्याचं रेकॉर्डिंग कसं केलं जातं. फॉर यूज ऑफ प्लांट अँड मशिनरी इन अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट द ट्रीटमेंट ऑफ प्लांट कॉस्ट इन एनी ऑफ द फॉलोइंग वेज. आता या पर्टिक्युलर साईटसाठी, पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टसाठी जर मशिनरी प्लांट खरेदी केलेला असेल, यूज केलेला असेल तर त्याच्या नोंदी कशा होतात. वेअर अ प्लांट हॅज बीन स्पेशली परचेस फॉर पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट, पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टसाठी जर स्पेशली ते प्लांट खरेदी केलेला असेल, विल बी एक्झॉस्टेड ॲट साईट, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट शुड बी डेबिटेड. ते साईटलाच एक्झॉस्ट होईल, तिथंच त्याचा वापर होईल, तिथंच ते काय होऊ शकतं, इथं नष्ट होऊ शकतं. म्हणजे त्याची ड्युरेशन संपू शकते. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ते काय करायचं, डेबिट टाकायचं विथ कॉस्ट ऑफ प्लॅन. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ते डेबिट टाकायचं. ऑन कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आता कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट झाल्यानंतर लॉंग ड्युरेशन असणार आहे. द रेसिड्युअल जे काय राहील, जनरली जे रेसिड्युअल आपण म्हणतो किंवा त्याला एक अकाउंटिंग लँग्वेजमध्ये स्क्रॅप म्हटलं जात असतं. रेसिड्युअल आर रिटर्न डाऊन व्हॅल्यू ॲज शोन बाय द प्लांट लेजर विल बी क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आणि जे रेसिड्युअल व्हॅल्यू आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, जे रेसिड्युअल व्हॅल्यू आहे ते ॲज पर लेजर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट टाकायचे असते. कारण प्लांट अँड मशिनरी खरेदी केलेली असते, त्याचं वापर होत असतं, ते जास्त एक्झॉस्ट होत असतं, जास्त प्रमाणात त्याचा वापर होत असल्यामुळं ते ड्युरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होत असतं, ऑटोमॅटिक स्क्रॅपमध्ये जात असतं. जो क्रेडिट बॅलन्स दिसतो बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट टाकायचा. वेन द प्लांट अँड मशिनरी आर रिक्वायर्ड टू कॉन्ट्रॅक्ट साईट ओनली फॉर शॉर्टर पिरियड, जर कॉन्ट्रॅक्ट साईटवर प्लांट अँड मशिनरी कमी कालावधीसाठी लागणार असेल, शॉर्टर पिरियड, द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट शुड बी डेबिटेड विथ द नोशनल अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन. एक डेप्रिशिएशनचीच अमाऊंट, एक नोशनल अमाऊंट, एक स्पेसिफिक पिरियडचं त्या पर्टिक्युलर प्लांट अँड मशिनरीचं जे डेप्रिशिएशन असेल, ज्या
कालावधीसाठी स्पेसिफिक ड्युरेशनसाठी त्या साईटवर ते मटेरियल ते प्लांट अँड मशिनरी वापरलेले असेल त्या पिरियडचं जे डेप्रिशिएशन आहे एक नोशनल अमाऊंट एक विशिष्ट स्पेसिफिक एक लॉजिकल अमाऊंट काय केली जाते डेप्रिशिएशन म्हणून एस्टिमेट केली जाते आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ती चार्ज केली जात असते. ओके.